नवरात्रीच्या शुभ पर्वावर उपवासामध्ये चविष्ट आणि पचनासाठी हलका असणारा जर काही पदार्थ तुम्हाला हवा असेल तर हा साबुदाणा वडा अगदी त्यासाठी बेस्ट आहे। पारंपरिक चव, कुरकुरीतपणा, छान असा टम्म फुगलेला आणि त्याचबरोबर उपवासासाठीच्या सर्व साहित्यापासून बनवलेला हा साबुदाणा वडा अगदी परफेक्ट टिप्स सहित आणि साबुदाणा वडा तेलामध्ये सोडल्यानंतर फुटू नये यासाठी देखील एक सिक्रेट टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे। छान टम्म फुगलेले आहे, बाहेरून छान असा क्रिस्प आलेला आहे, कुरकुरीतपणा या वड्यांना आलेला आहे, रंग तर अतिशय छान असा आलेला आहे। साबुदाणा वडा ही लज्जतदार आणि सर्वांची आवडती अशी एक डिश आहे। अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडीचा हा साबुदाणा वडा नवरात्रीच्या उपवासामध्ये आरोग्य सांभाळून स्वादिष्ट अशा जर आणखी काही रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा, म्हणजे येते 10 दिवस तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील। नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। नवरात्रीच्या उपवासासाठी आज आपण छान टम्म फुगलेला कुरकुरीत साबुदाणा वडा तयार करत आहोत। यासाठी 1 वाटी साबुदाणा छान असा भिजलेला घेतलेला आहे, परंतु यामधील जे मॉइश्चर आहे ना ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं। हे पहा, छान असा मोकळा हा साबुदाणा झालेला आहे, त्यामध्ये थोडंही मॉइश्चर राहिलेलं नाही। अगदी 5 ते 7 तास हा साबुदाणा छान असा भिजवल्यानंतर 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवला, म्हणजे हलकासा तो नॉर्मल असा कडक झालेला आहे, त्यामुळे त्यामधील जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते सर्व निघून गेलेलं आहे। त्यानंतर हलकेसे क्रॅक देत मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर हा मिक्सरला दळून घेतला। त्यामुळे काय होईल की हा साबुदाण्यामध्ये जी हवा असते ती पूर्णपणे निघून जाते आणि साबुदाणा वडा तेलामध्ये तळत असताना तो फुटत नाही। त्यामुळे ही एक टिप्स तुम्हाला नक्कीच फॉलो करायची आहे। त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतली आहे, मिक्सरला छान अशी आपण दळून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकायची। आता बटाटा 3 उकडलेला आहे, परंतु आवश्यकतेनुसार बटाट्याचा वापर करणार आहे। सुरुवातीला 2 बटाटे यामध्ये मी छान असे कुस्करून घेणार आहे। बटाटा या ठिकाणी छान असा सॉफ्ट शिजलेला असावा। त्याचबरोबर बटाटा शिजवल्यानंतर हलकासा थंड देखील करून घ्या। त्यानंतर हे पहा, यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि सर्व व्यवस्थित साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं। छान असं एकजीव हे सर्व साहित्य करून घ्यायचं। या ठिकाणी बटाट्याचं प्रमाण मला हे परफेक्ट वाटत आहे, त्यामुळे मी आणखीन 1 बटाटा यामध्ये ॲड केलेला नाही, फक्त 2 बटाटे या ठिकाणी ॲड केलेले। आता या ठिकाणी साबुदाणा जो भिजवलेला आहे त्यासाठी वाटी घेताना अगदी लहान साईजची वाटी होती, त्या वाटीच्या मापाने 1 वाटी साबुदाणा मी भिजवलेला होता। छान असं आपलं साबुदाणा वड्यासाठीचं हे पीठ तयार झालेलं आहे। लगेचच आपण हे साबुदाणा वडे तयार करून घेणार। आता साबुदाणा वडा देखील या ठिकाणी छान असा हातावर थापत तो करायचा। हे पहा, अशा पद्धतीने छान असा थापून घेतला की तो साबुदाणा वडा तेलामध्ये टाकल्यानंतर छान असा टम्म फुगतो। त्यामुळे ही एक टिप्स नक्कीच फॉलो करा। हे पहा, अशा पद्धतीने अगदी लहान मोठे मध्यम आकाराची तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची त्या पद्धतीची साबुदाणा वडे तुम्ही बनवू शकता, परंतु खूप छान पातळ असे आणि मध्यम आकाराचे सर्व साबुदाणा वडे या ठिकाणी मी बनवत आहे। साधारणतः 12 साबुदाणा वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट अशी सर्व साबुदाणा वडे हातावर छान असे थापून घेऊन या ठिकाणी मी बनवून तयार केलेले आहे। एकूण 12 साबुदाणा वडे एवढ्या पिठामध्ये तयार झाले। खूप छान परफेक्ट असे वडे तयार झालेले आहे। त्यानंतर आपण शेंगदाणा तेल गरम करण्यासाठी ठेवले होते। तेल छान कडकडीत गरम केल्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा, मंद आचेवर बाहेरून छान असा क्रिस्प कुरकुरीतपणा येईपर्यंत हे साबुदाणा वडे तळून घ्यायचे। साबुदाणा वडा तळत असताना खूप जास्त घाई करायची नाही, मंद ते मध्यम आचेवर हा साबुदाणा वडा हलकासा छान असा सोनेरी रंग येईल, त्याचबरोबर क्रिस्प येणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे या साबुदाणा वड्याला छान असा क्रिस्प येईपर्यंत तुम्हाला तो तळून घ्यायचा आहे। 1 साबुदाणा वडा सुरुवातीला तळून घ्या, तेलाचं जे टेम्परेचर छान असं लक्षात घ्या, त्यानंतर राहिलेले साबुदाणा वडे तळून घ्या। तर या ठिकाणी उपवासाची ही रेसिपी आहे, त्यामुळे शेंगदाणा तेलाऐवजी तुम्हाला जर साजूक तुपाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे आणि छान असे मध्यम आचेवर हे साबुदाणा वडे तळून घेणार आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात खूप साऱ्या महाराष्ट्रीयन थाळीच्या रेसिपीज, खूप साऱ्या व्हरायटी असलेल्या रेस्टॉरंट रेसिपीज, त्याचबरोबर
रोजच्या टिफिनच्या रेसिपी असतील, नाश्त्याचे तर खूप वेगवेगळे प्रकार आपण पाहत असतो. त्याचबरोबर दैनंदिन रेसिपी असतील, महाराष्ट्रीयन थाळीमध्ये सण उत्सवानुसार आपण खूप वेगवेगळ्या थाळीच्या रेसिपीज पाहत असतो. त्यामुळे तुम्हाला जर उत्तम सुगरण बनायचं असेल तर कविताज किचनला सबस्क्राईब करा, कारण आपण नवरात्री उपवासाच्या रेसिपीला सुरुवात केलेली आहे. ही सिरीज आपण गेले कालपासून चालू केलेली आहे. साधारणतः 10 ते 12 दिवसाची असणार आहे. त्यानंतर पूर्ण महिनाभर तुम्हाला दिवाळी फराळाचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ अगदी डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहे. कारण कविताज किचन म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे, अचूक साहित्य प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी. त्यामुळे आत्ताच कविताज किचनला सबस्क्राईब करा, जेणेकरून दिवाळी फराळाच्या सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर अगदी डिटेलमध्ये शिकायला मिळतील. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला ही साबुदाणा वडे कसे वाटले हे मला कमेंट करून तर सांगा. त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून त्या ठिकाणी हाईप करायला विसरू नका. हाईप केल्यामुळे हे एक नवीन यूट्यूबचं फ्युचर आहे, त्यामुळे हाईप नक्कीच करा. हा खूप छान असे सर्व साबुदाणा वडे या ठिकाणी तळून तयार झालेले आहे. तुम्हाला यासोबत जर चटणी करायची असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी छान तळलेल्या हिरव्या मिरच्या हलकेसे कट दिलेली आहे त्यावर, आणि त्यामध्ये मीठ भरलेलं आहे, आणि त्या मिरच्या मी तेलामध्ये छानशा तळून घेणार आहे. अगदी कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहे, छान अशा तळून घेणार आहे, आणि मंद ते मध्यम आचेवर छान अशा हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या तळत असताना शेजारी थांबायचं नाही, कारण ते तेल उडू शकतं. त्यामुळे 1 मिनिटासाठी बाजूला थांबायचं, आणि छान अशा हिरव्या मिरच्या तळून झालेल्या आहे त्या आपण काढून घेणार आहोत. गरमागरम साबुदाणा वडे आणि हिरव्या मिरच्या आपण यावर सर्व करूया. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्हाला नवरात्री स्पेशल कोणकोणत्या उपवासाच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही पाहू शकता खूप छान टम्म फुगलेला आहे, रंग तर अप्रतिम असा आलेला आहे, आणि चवीला देखील तेवढाच छान झालेला आहे, कारण क्रिस्प या साबुदाणा वड्याला अतिशय उत्तम असा आलेला आहे. त्यामुळे साबुदाणा वडा क्रिस्पी असेल ना तर साबुदाणा वडा खाण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा साबुदाणा वडा एकदा नक्कीच करा. प्रत्येक साबुदाणा वडा छान असा टम्म फुगलेला आहे. त्याचबरोबर एकही साबुदाणा वडा तेलामध्ये फुटलेला नाही. बऱ्याचदा साबुदाणा वडा तेलामध्ये सोडल्यानंतर फुटतो. त्यामागे कोणती कारणे आहेत आणि कोणत्या उपाययोजना कराव्या, कोणत्या टिप्स वापराव्या हे मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा देखील साबुदाणा वडा अगदी परफेक्टच तयार होणार याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला जर खूप सारे छान अशा रेसिपी शिकायच्या असतील तर कविताज किचनला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कविताज किचनचा स्पेशल असा कांदा लसूण मसाला आहे, जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा. तुम्हाला हा कांदा लसूण मसाला घर बसल्या ऑर्डर करता येईल. अगदी छान अशी साबुदाणा वडे या ठिकाणी गरमागरम सर्व झालेली आहे. नवरात्रीच्या उपवासाच्या फराळाच्या पदार्थांची तयारी तर माझी सुरू झाली आहे. तुमची झाली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रात्रीकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.